राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय. नमस्कार. आज दिनांक 29 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग. नमस्कार. आज दिनांक 29 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगते, पण त्यात मानता येते सुख समाधान. ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोश्वास देही, तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच साह्यकरी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले सर्व संत जन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटतसे चित्ता, ते दूर होतील एक भगवंत चिंतिता. भगवंता वाचून देहाचे सुख भोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुख सौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला, परी नाही कामाला आला. तैसा प्रपंचित थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देह बुद्धीचे संगती. आता राम एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार येऊ द्यावे भले. आतन धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही, माझे कोणी नाही मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही, जे जे काही दृश्य पहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. जोवर श्वासोश्वास देही, तोवर मुखी नाम पाही. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला अखंड समाधानाचा मार्ग सांगतात. आपल्याला प्रपंचात विषयात अडकायला होतं आणि मग भगवंताचा विसर पडतो. हे विषय सुख अतिशय तात्पुरतं असतं, हे माहीत असूनही आपण त्यात गुंतून राहतो, अडकून राहतो आणि भगवंताचा आपल्याला विसर पडतो. पण या विषय सुखात समाधानाची प्राप्ती आपल्याला कधीही होऊ शकत नाही. आणि म्हणूनच जो अखंड समाधानाचा झरा आहे, तो परमेश्वर, त्याची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल, तर आपल्याला आपल्या प्रपंचातल्या विषयातनं बाहेर पडावं लागेल.
त्यातली कर्तव्य आपण जरूर निभवावीत, पण त्यात अडकून पडू नये किंवा त्यावर आपल्या आयुष्याचा आधार आपण मानू नये. आपल्या आयुष्याचा खरा आधार आणि आपलं खरं समाधान हे आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीतच आहे हे जाणून आपण त्याचं नाम सातत्याने जवळ ठेवावं, त्याच्याशी अनुसंधान ठेवावं आणि मग अखंड समाधानाचा झरा आपल्या आयुष्यात निश्चितपणेच वाहेल, नाही का? म्हणूनच आपण आपल्या गुरुने दिलेली ही जी नामसाधना आहे ती अत्यंत श्रद्धेने, विश्वासाने, चिकाटीने करूया आणि हा अखंड समाधानाचा झरा आपल्या आयुष्यातही आपण निर्माण करून घेऊया. हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.